Hello dear students, today we will see new point Kohlroas law. प्लस बोलतात Kohlroas law of independent migration. In a previous video lecture we have seen variation of a molar conductivity or equivalent conductivity with concentration of strong electrolyte, then variation of a molar conductivity or equivalent conductivity with concentration of weak electrolyte. त्याचे ग्राफ वगैरे बघितले आणि ग्राफच्या माध्यमातून आपण समजून घेतले की कॉन्सन्ट्रेशन कमी झाल्यानंतर डायल्यूशन वाढतं आणि डायल्यूशन वाढल्यानंतर मोलार कंडक्टिव्हिटी कसं इन्क्रीज होते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत आणि वीक इलेक्ट्रोलाइटच्या बाबतीत ते आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितले. आज आपण बघूयात कोलरॉस लॉ. कोलरॉस नेम ऑफ सायंटिस्ट. याच लॉला कोलरॉस लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन पण बोलतात. कोलरॉस लॉ आहे काय? At infinite dilution, the molar conductivity of an electrolyte is equal to the sum of molar conductivities of ions produced by that electrolyte. सरळ सरळ कोलरॉस लॉचं स्टेटमेंट आहे आणि हेच स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवा, कारण काही काही बुक मध्ये चेंज आहे, पण हे स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवा. ओके. At infinite dilution, infinite dilution म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, at zero concentration the molar conductivity of an electrolyte, कुठल्याही इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी कशाच्या बरोबर असते? मोलार कंडक्टिव्हिटीज ऑफ आयन्स प्रोड्यूस्ड बाय दॅट इलेक्ट्रोलाइट. सम ऑफ मोलार कंडक्टिव्हिटीज ऑफ आयन्स प्रोड्यूस्ड बाय दॅट इलेक्ट्रोलाइट. त्या इलेक्ट्रोलाइटचे जेवढे काही आयन प्रोड्यूस केले त्यांनी, त्या आयन्सच्या मोलार कंडक्टिव्हिटीचा सम म्हणजेच मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट ॲट इन्फाइनाइट डायल्यूशन. मॅथमॅटिकली it is written as molar conductivity of an electrolyte is equal to V plus molar conductivity of cation produced by that electrolyte plus V minus molar conductivity of anion produced by that electrolyte. हे mathematical equation आहे कोलरॉस लॉचं. लॅम्बडा एम इन्फिनिटी म्हणजे काय? ॲट इन्फाइनाइट डायल्यूशन. बरोबर आहे. काही काही बुक मध्ये इथे 0 आहे. लॅम्बडा एम 0 म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी ॲट 0 कॉन्सन्ट्रेशन, म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो? मोलार कंडक्टिव्हिटी ॲट इन्फाइनाइट डायल्यूशन. बरोबर आहे. लॅम्बडा एम इन्फिनिटी इज इक्वल टू व्ही प्लस लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ कॅटायन्स प्लस व्ही मायनस लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ आनायन्स. म्हणजे याचा अर्थ काय होतो? मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट इज इक्वल टू द सम ऑफ molar conductivity of ions produced by that electrolyte. ओके. इथे लॅम्बडा एम इन्फिनिटी म्हणजे काय आहे? मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट ॲट इन्फाइनाइट डायल्यूशन. बरोबर आहे. व्ही प्लस काय? number of cations produced by electrolyte by dissociation of one molecule of electrolyte. Number of cations produced by dissociation or ionization of one molecule of electrolyte. V minus म्हणजे काय आहे? number of anions produced by ionization of one molecule of electrolyte. आयोनायझेशन झाल्यानंतर इलेक्ट्रोलाइटचं एकाच मॉलिक्युलचं किती आनायन प्रोड्यूस करतो? दॅट इज द V मायनस नंबर ऑफ आनायन्स. ओके. अँड लॅम्बडा इन्फिनिटी प्लस हे झाले, लिहिलं तुम्ही किंवा लक्षात ठेवा. ओके. लॅम्बडा इन्फिनिटी प्लस म्हणजे काय? मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन्स ॲट इन्फाइनाइट डायल्यूशन. लॅम्बडा इन्फिनिटी मायनस म्हणजे काय? मोलार conductivity of anions at
इनफायनाईट डायल्युशन. ओके, V प्लस आणि V मायनस म्हणजे कळलं. नंबर ऑफ कॅटायन्स प्रोड्यूस बाय डिसोसिएशन ऑफ वन मॉलिक्युल ऑफ इलेक्ट्रोलाइट म्हणजे V प्लस V मायनस नंबर ऑफ अनायन्स प्रोड्यूस बाय डिसोसिएशन म्हणा किंवा आयनायझेशन म्हणा, आयनायझेशन ऑफ वन मॉलिक्युल ऑफ इलेक्ट्रोलाइट. याचा आपण मिनिंग काय होतोय? द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट इज इक्वल टू सम ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ आयन्स प्रोड्यूस बाय दॅट इलेक्ट्रोलाइट. ओके, ॲट इन्फायनाईट डायल्युशन. तर या वेळेनं तुमचं आहे कोलरॉस लॉ आहे. या कोलरॉस लॉला कोलरॉस लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन का बोलतात? कोलरॉस लॉला कोलरॉस लॉ ऑफ इंडिपेंडंट मायग्रेशन का बोलतात? बघा काही काही बुक मध्ये डेफिनेशन आहे. ॲट इन्फायनाईट डायल्युशन each ion migrate itself and produce a molar conductivity which is independent on the coion. त्याच्या दुसऱ्या which is independent on the coion and make a contribution to the total molar conductivity of an electrolyte. Okay, and irrespective on the nature of other ion. म्हणजे प्रत्येक आयन कॅटायन असू द्या किंवा अनायन असू द्या तो स्वतः इंडिपेंडेंटली ऑफ अदर आयन प्रोड्यूस इट्स ओन कॉन्ट्रीब्युशन टू द टोटल मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट. ओके, हा स्वतःची मोलार कंडक्टिव्हिटी प्रोड्यूस करतो. ओके, ईच आयन that may be cation and anion produce the molar conductivity which is independent on the other ion and make contribution to the total molar conductivity of an electrolyte. Therefore, it is called as Kohlrausch law of independent migration. म्हणजे each ion produce molar conductivity independent on the other coion. ओके, आलं लक्षात? सरळ सरळ यावे ना आहे तुमचा कोलरॉस लॉ. ओके, हे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. त्यानंतर याच्यावरनं कोलरॉस लॉवरनं आपल्याला वेगवेगळ्या इलेक्ट्रोलाइटचा कोलरॉस लॉच्या फॉर्म मध्ये कसं लिहायचं ते बघूयात. अकॉर्डिंग टू कोलरॉस लॉ, molar conductivity of HCl, molar conductivity of HCl at infinite dilution is equal to, म्हणजे त्याला आपण असं लिहू शकतो लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ HCl, लॅम्बडा एम इन्फिनिटी ऑफ HCl. याचा अर्थ काय होतो? मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ HCl at infinite dilution is equal to lambda infinity of H plus lambda infinity of Cl minus. Can we write? Yes. का नाही लिहू शकतो? कारण कोलरॉस लॉ ने काय सांगितलंय? मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट ॲट इन्फिनाइट डायल्युशन, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट इज इक्वल टू द सम ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ आयन्स प्रोड्यूस बाय दॅट इलेक्ट्रोलाइट. मग HCl हा इलेक्ट्रोलाइट आहे. HCl कसा डिसोसिएट होतोय? H+ आणि Cl- प्रोड्यूस करतोय डिसोसिएट होऊन. मग HCl ची मोलार कंडक्टिव्हिटी इन्फिनाइट डायल्युशनला म्हणजेच कुणाच्या बरोबर असते? इट इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ H+ आयन अँड मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Cl- आयन. या दोन्हीच्या मोलार कंडक्टिव्हिटीचा सम म्हणजेच मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ HCl. यावेळेला लिहू शकतो आपण तो कसा डिसोसिएट होतोय. आता इथं तुम्ही म्हणाल सर V+V- काय? कारण 1 1 आहे. कारण कॅटायन नंबर ऑफ कॅटायन प्रोड्यूस 1 म्हणून इथे लिहिलं तरी चालतं, नाही लिहिलं तरी चालतं. नंबर ऑफ अनायन प्रोड्यूस 1 आहे. बरोबर आहे. HCl डिसोसिएट झाला, एक HCl मॉलिक्युल, एक H+ आयन आणि एक Cl- प्रोड्यूस केलं. V+ काय होतं? नंबर ऑफ कॅटायन्स प्रोड्यूस, इथं 1 आहे, लिहिला तरी चालतंय, नाही लिहिला तरी चालतंय. V- काय होतं? नंबर ऑफ अनायन्स प्रोड्यूस, मग तिथं 1च आहे, मग इथं लिहिलं तरी चालतं, नाही. म्हणजे यावेळेला लिहिता येतं आपल्याला अकॉर्डिंग टू कोलरॉस लॉ, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ HCl at infinite dilution is equal to lambda infinity of H+ ion plus lambda infinity of Cl- ion. Okay, घेऊन घ्या वाटलं तर. Then molar conductivity of MgCl2, मॅग्नेशियम क्लोराइड कसं लिहिता येईल?
मॅग्नेशियम क्लोराइड फर्स्ट डिसोसिएट कसा होतो बघा, MgCl2 डिसोसिएट अँड प्रोड्यूस Mg2 प्लस आयन प्लस 2Cl मायनस आयन. तुम्ही म्हणाल सर हे असं कसं केलात, त्याच्यासाठी तुम्हाला व्हॅलन्सीचं आणि बऱ्याच गोष्टीचं काही नॉलेज असेल तर लगेच तुम्हाला समजून येईल. Mg हा अल्कलाइन अर्थ मेटल आहे, त्याच्यावरती 2 प्लस चार्ज असतात. क्लोरीन हायड्रोजन आहे, त्याच्यावरती 1 मायनस चार्ज असतो. म्हणून MgCl2 when dissociate it produce 1 cation that is Mg2 plus and 2 anions 2Cl minus. म्हणजे V प्लस किती आहे इथं, V प्लस इज इक्वल टू 1 and V मायनस इज इक्वल टू 2. बरोबर आहे. नंबर ऑफ आयन प्रोड्यूस by dissociation of one molecule of electrolyte is equal to 2. Then lambda m infinity of MgCl2 is equal to lambda infinity of Mg2 plus ion plus lambda infinity of Cl minus आणि इथे 2 into lambda infinity of Cl minus. इथे 2 का आलं, कारण डिसोसिएट झाल्यानंतर MgCl2 काय करतो, एक Mg2 प्लस आयन आणि 2 Cl मायनस आयन प्रोड्यूस करतो, त्यामुळे इथे ओके आलं. मग अकॉर्डिंग टू कोलरॉस लॉ मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ MgCl2 इज इक्वल टू एट इन्फिनिट डायल्यूशन इज इक्वल टू लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ Mg2 प्लस प्लस 2 इंटू लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ Cl मायनस. त्यानंतर मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CH3COOH, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CH3COOH एसिटिक ऍसिड हा कसा डिसोसिएट होते लवकर सांगा. CH3COO मायनस प्लस H प्लस. ओके, एसिटिक ऍसिड डिसोसिएट CH3COO मायनस अँड प्रोड्यूस 1 अनायन अँड 1 कॅटायन. एकच अनायन आणि एकच कॅटायन. देयरफॉर लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ एसिटिक ऍसिड CH3COOH is equal to lambda infinity of H plus plus lambda infinity of CH3COO minus. Can we write? Yes. आता तुम्ही म्हणाल सर हे इकडे लिहिलं, अगोदर लिहिलं H प्लस नंतर लिहिलं, चालतं, काही प्रॉब्लेम नाही. ओके, लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ एसिटिक ऍसिड इज इक्वल टू लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ H प्लस आयन प्लस लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ CH3COO मायनस. त्यानंतर नेक्स्ट आहे NaCl. Molar conductivity of NaCl according to Kohlrausch law we can write lambda infinity of NaCl is equal to lambda infinity of Na plus plus lambda infinity of Cl minus. आता कळलं तुम्हाला, प्रत्येक वेळेस डिसोसिएशन करून दाखवायची गरज नाही, कारण NaCl आयनाइज झाला किंवा डिसोसिएट झाला काय प्रोड्यूस करतो, 1 कॅटायन Na प्लस and 1 अनायन Cl minus. ओके, नेक्स्ट molar conductivity of CH3CONA by using Kohlrausch law we can write lambda infinity of CH3CONA is equal to lambda infinity of Na plus plus lambda infinity of CH3COO minus. Okay, यावे आहे molar conductivity of different electrolytes. How we can write molar conductivity of different electrolytes by using Kohlrausch law. Okay, Kohlrausch law लक्षात आला. By using Kohlrausch law, how we can write molar conductivity of different electrolytes? Easy. Okay, एकदम easy way आहे. याचे applications आपण घेऊयात. Then next point, applications of Kohlrausch law. Kohlrausch law लक्षात आलं तुमच्या पूर्ण डिटेल मध्ये. त्यानंतर ऍप्लिकेशन्स ऑफ Kohlrausch law 4 ऍप्लिकेशन आहेत, वन बाय वन आपण बघूया. बाय युजिंग Kohlrausch law we can determine the lambda m infinity of weak electrolyte. Lambda m infinity of weak electrolyte. Okay, first application है calculation or determination, calculation of molar conductivity of weak electrolyte at infinite dilution.
means lambda m infinity. Lambda m infinity. Okay. By using Color's law, we can calculate lambda m infinity of weak electrolyte. Okay. We can determine lambda m infinity of a strong electrolyte by extrapolating the graph. आपण मागच्या लेक्चर मध्ये बघितले. By extrapolation of graph, we can determine lambda m infinity of strong electrolyte. कारण ते लिनियर फंक्शन असतं. मग एक्स्ट्राप्लॉट केलं ग्राफला की ते 0 कॉन्सन्ट्रेशन पर्यंत येतं. मग त्यावेळेसची जे लॅम्बडा एम इन्फिनिटी असते ते कशाचे असते? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचे असते. म्हणून वी कॅन डिटरमाइन द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ अ strong electrolyte at infinite dilation by extrapolating the graph. But we can't determine the lambda m infinity of weak electrolyte by extrapolating the graph. काय बघितलं आपण? का? कारण ग्राफ मध्ये काय स्टीप राईज आहे. स्टीप राईज असल्यामुळे काय होतं? ते एक्स्ट्राप्लॉट केलं तर आपल्याला लॅम्बडा एम इन्फिनिटी भेटत नाही ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. म्हणजे बाय extrapolating the graph, we can't determine the lambda m infinity of weak electrolyte. But by using Color's law, we can determine the lambda m infinity of weak electrolyte. Okay, but how? If we know the lambda m infinity of few strong electrolyte which contain the same ion of that weak electrolyte, then we can determine the lambda m infinity of weak electrolyte. Okay, बरोबर आहे. बघा आता वीक इलेक्ट्रोलाइटची लॅम्बडा एम इन्फिनिटी म्हणजे लक्षात येते मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फिनाइट डायल्युशन. ओके, ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट ते आपण काढू शकतो. ते फर्स्ट ऍप्लिकेशन आहे. मग कसं काढू शकतो? जर आपल्याला काही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची लॅम्बडा एम इन्फिनिटी माहिती असेल, कुठलाही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट का नाही, विच कंटेन द सेम आयन ऍज द वीक इलेक्ट्रोलाइट. वीक इलेक्ट्रोलाइट मध्ये जे आयन आहेत तेच ते स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मध्ये असेल आणि त्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची लॅम्बडा एम इन्फिनिटी जर माहिती असेल तर वी कॅन डिटरमाइन द लॅम्बडा एम इन्फिनिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. सी फॉर एक्झाम्पल, इफ वी नो द लॅम्बडा एम इन्फिनिटी ऑफ CH3COONA and lambda m infinity of SCl and lambda m infinity of NaCl, हे तिन्ही काय आहेत? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत. या तिघाची लॅम्बडा एम इन्फिनिटी तुम्हाला माहिती असेल, बरोबर आहे. लॅम्बडा एम इन्फिनिटी ऑफ CH3CONA हा सॉल्ट आहे, सोडियम ऍसिटेट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत. ऑल सॉल्ट्स आर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. सगळे सॉल्ट कसे आहेत? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहेत. मग हा HCl पण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे, NaCl पण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. या तिघाची जर तुम्हाला लॅम्बडा एम इन्फिनिटी माहिती असेल तर देन वी कॅन डिटरमाइन द लॅम्बडा एम इन्फिनिटी ऑफ CH3COH ऍसिटिक ऍसिड विच इज वीक इलेक्ट्रोलाइट. हा कसा आहे? वीक इलेक्ट्रोलाइट आहे. ऍसिटिक ऍसिड हा कसा आहे? वीक इलेक्ट्रोलाइट आहे. आणि याची लॅम्बडा एम इन्फिनिटी आपण काढू शकतो इफ वी नो द लॅम्बडा एम इन्फिनिटी ऑफ फ्यू स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट which contain the same ion as like the weak electrolyte. मग या तिघाची जर लॅम्बडा एम इन्फिनिटी माहिती असेल तर तुम्ही या वीक इलेक्ट्रोलाइटची लॅम्बडा एम इन्फिनिटी काढू शकता. कसं काढू शकतो आपण ते बघूया. ओके, जर तुम्हाला लॅम्बडा एम इन्फिनिटी ऑफ CH3COH काढायचा असेल तर कुठलं आलं पाहिजे? लॅम्बडा एम इन्फिनिटी ऑफ CH3COO मायनस प्लस लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ H प्लस, या दोन आयनचा सम आला पाहिजे. तर काय येतं तुम्हाला? लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ CH3COO मायनस. ओके, हे पाहिजे. मग वेन वी नो द लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ CH3COONA, समजा हे नोन असेल, मीन्स लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ CH3COO मायनस प्लस लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ Na प्लस, याची नोन आहे. ओके, अँड वेन वी नो द लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ SCl म्हणजे लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ H प्लस आयन प्लस लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ Cl मायनस आयन, हे पण नोन आहे. अँड वेन वी नो द लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ NaCl म्हणजे लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ Na प्लस प्लस लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ Cl मायनस, या तिघाचीही तुम्हाला
मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फानाइट डायल्युशन माहिती आहे. आणि काढायचंय काय तुम्हाला, लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ CH3COH. मग इथे काय करणार, यांची जे काय व्हॅल्यू आहे एक्स वाय झेड जे काय आहे लॅम्बडा इन्फिनिटी, पहिल्यांदा काय करा, प्लस द और ऍड द इक्वेशन 1 and 2. 1 आणि 2 इक्वेशन ऍड करायचं. ह्याला इक्वेशन 1 सपोज हे केलं आपण, ह्याला 2 हे केलं, ह्याला 3 केलं. ऍड इक्वेशन 1 and 2 and subtract the इक्वेशन 3. तिसरं इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करायचंय. ओके, हे 2 ऍड करायचे आणि हे मायनस करायचंय, म्हणजे हे मायनस केलं, लॅम्बडा मायनस लॅम्बडा इन्फिनिटी Na प्लस, आणि हे प्लस वाला कटून जाईल, हे मायनस Cl आणि हे प्लस कॅन्सल होईल. काय राहील, लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ CH3CO मायनस प्लस लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ H प्लस. ओके, लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ CH3CO मायनस प्लस लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ H प्लस. आणि जे आपण या इक्वेशन सोबत केले तेच आपण त्यांच्या व्हॅल्यू सोबत पण करायचंय. ऍड व्हॅल्यूज ऑफ इक्वेशन 1 and 2 and subtract the value of equation 3. You will get the lambda infinity of CH3COH. एक त्याचं एक्झाम्पल न्यूमेरिकल टाइप मध्ये घेऊन बघूयात, म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर समजून येईल. ओके, हे फर्स्ट ऍप्लिकेशन, कॅल्क्युलेशन ऑफ लॅम्बडा एम इन्फिनिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट बाय यूजिंग कोल्हास लॉ. बघा, हा न्यूमेरिकल आहे, याच्यावरनं समजून येईल तुम्हाला हाऊ वी कॅन determine lambda m infinity of weak electrolyte when we know the lambda m infinity of few strong electrolyte. आता या न्यूमेरिकल मध्ये काय, द मोलार कंडक्टन्स ऑफ NaCl, HCl and CH3CONA at infinite dilution are 126.45, 426.16 and 91 per ohm centimeter square per mole respectively. इथे काय दिले, लॅम्बडा एम इन्फिनिटी दिले NaCl ची, HCl ची आणि CH3CONA ची. देन डिटरमाइन द मोलार कंडक्टन्स ऑफ CH3COH ऍट इन्फानाइट डायल्युशन. म्हणजे तेच न्यूमेरिकल आहे. मागच्या वेळेस फक्त आपण मागच्या वेळेस व्हॅल्यू घेतल्या नव्हत्या, इथे आता व्हॅल्यूज आहेत. म्हणजे यू हॅव टू डिटरमाइन लॅम्बडा एम इन्फिनिटी ऑफ एसिटिक ऍसिड विच इज वीक इलेक्ट्रोलाइट बाय यूजिंग और बाय नोइंग द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा एम इन्फिनिटी ऑफ NaCl, HCl and CH3CONA which is strong electrolyte. ओके, याचं काढायचं. मग आता कसं काढणार, मी व्हॅल्यूज थोड्याशा इकडे लिहून घेतोय. ओके, व्हॅल्यूज बघा कोपऱ्यामध्ये इकडे मी हे करतोय. NaCl ची किती आहे, 126.45, HCl ची किती आहे 426.16 आणि CH3CONA ची किती आहे 91. ओके, या व्हॅल्यूज आहेत. तर याच्यावरनं तुम्हाला लॅम्बडा एम इन्फिनिटी ऑफ ऍसिटिक ऍसिड काढायचं आहे. ओके, यू हॅव टू डिटरमाइन लॅम्बडा एम इन्फिनिटी ऑफ ऍसिटिक ऍसिड मीन्स लॅम्बडा एम इन्फिनिटी ऑफ CH3COH इज इक्वल टू हाऊ मच. ओके, लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ NaCl is equal to lambda infinity of Na plus lambda infinity of Cl minus. त्याचे किती आहे, is equal to 126.45. ओके, त्याचं युनिट पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल किंवा पर ओहम म्हणजे सायमन म्हणू शकतो आपण, सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. देन लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ HCl is equal to lambda infinity of H plus lambda infinity of Cl minus which is equal to 426.16. Then third, lambda infinity of third strong electrolyte CH3CONA is equal to lambda infinity of CH3COO minus plus lambda infinity of Na plus. त्याची किती आहे 91. ओके, त्याचं युनिट त्याच्या समोर. आता इथे बघायचंय, वी हॅव टू डिटरमाइन लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ ऍसिटिक ऍसिड म्हणजे CH3COH. म्हणजे ऍसिटिक ऍसिडचे आयन कोणते आहेत, CH3COO मायनस प्लस H प्लस, म्हणजे तेवढेच आयन याच्यामध्ये उरले पाहिजेत.
लॅम्बडा एम इन्फिनिटी ऑफ CH3COH इज इक्वल टू लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ CH3COO मायनस प्लस लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ H प्लस. याच दोन आयांची लॅम्बडा इन्फिनिटी आपल्याला ठेवायची. या वेळेनं हे तीन इक्वेशन ऍड आणि सबट्रॅक्ट करा की फक्त आयन कोणते उरतील, लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ CH3COO मायनस आणि लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ H प्लस. हे दोनच आयन उरतील कारण त्या दोन आयनचं मोलार कंडक्टिव्हिटी मीन्स मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CH3COOH ऍट इन्फिनिट डायल्युशन. मग इथं काय करावं लागेल आपल्याला, हे आणि हे तर ऍड करावं लागेल कारण H प्लस इथं आहे आणि CH3CO इथं आहे. हे दोन्ही पाहिजे म्हणजे हे दोन ऍड करावं लागेल. हे दोन एक्स्ट्राचे आहेत म्हणून हे मायनस करावं लागेल. ओके, इथे इक्वेशन 1 लिहिला, त्याला इक्वेशन 2 लिहिला, त्याला इक्वेशन 3 लिहिला. कुठे लिहिला त्याच्यावरनं ऍड इक्वेशन सेकंड अँड थर्ड इथे लिहिलंय तसं अँड सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1. मागच्या वेळेस हे आपण तिसऱ्या वेळेस लिहिलं होतं. ओके, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन 1 म्हणजे याला मायनस करायचं, इथं मायनस, इथं मायनस, इथं मायनस, इथं मायनस, या दोन्हीला ऍड करायचंय. मग लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ Na प्लस हे मायनस वाला आहे आणि हे प्लस वाला आहे, दोन कॅन्सल होतील. ओके, लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ Cl मायनस, हे मायनस आहे हे प्लस आहे, हे कॅन्सल होईल. राहिलं काय आता, लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ H प्लस आणि लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ CH3CO मायनस. लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ H प्लस प्लस लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ CH3CO मायनस इज इक्वल टू, हे मायनस आहे या दोन्हीला प्लस करा. जे इक्वेशनच्या बाबतीत केलंय तेच त्यांच्या व्हॅल्यूच्या बाबतीत करायचंय. मग या दोन्हीचं प्लस किती होईल, 0.16, इथं 7 ला 7, 9 to 11 1 आले 517.16 मायनस 126.45 किती होतं हे, 6 मधून 5 गेले 1, 11 मधून 4 गेले 7, 6 मधनं 6 गेले 0, 11 मधनं 2 गेला 9, 4 मधनं 1 गेलं 3, तर टोटल किती येईल 390.71 390.71 per ohm centimeter square per mole. This is the lambda infinity of acetic acid. Lambda infinity of acetic acid is equal to 390.71. Okay, हे तुमचा आन्सर. ओके, यावेळेला आहे असे बरेचसे न्यूमेरिकल तुम्हाला करावे लागतील तिथे त्याच्यानुसार बघून करायचं आहे. ओके, यानंतर आणखीन एखादी दोन न्यूमेरिकल घेऊ त्याच्यावरती. बघा, हा टोटली डिफरंट आहे. म्हणजे इथं डिटर्मिनेशन ऑफ लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट बाय नोईंग द लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट नाही, ते करायचं नाही. इथं काय दिले बघा, कॅल्क्युलेट द लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ कॅल्शियम क्लोराइड अँड मॅग्नेशियम सल्फेट फ्रॉम द डाटा गिव्हन बिलो. त्यांच्या आयन्सची लॅम्बडा इन्फिनिटी दिलंय आणि तुम्हाला लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट त्या इलेक्ट्रोलाइटची काढायला सांगितलंय. सरळ सरळ सोपं आहे. त्यामुळं फर्स्ट काढूयात आपण लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ CaCl2. लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ CaCl2 इज इक्वल टू लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ Ca2 प्लस प्लस 2 इंटू लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ Cl मायनस. ओके, आलं लक्षात? कसं लिहिलं मी इथं 2 का घेतलं, कारण CaCl2 डिसोसिएट झाल्यानंतर कॅल्शियम क्लोराइड जर डिसोसिएट झाला काय प्रोड्यूस करतो, Ca2 प्लस आयन आणि 2Cl मायनस आयन, दोन अनायन प्रोड्यूस करतो. ओके, त्यांच्या व्हॅल्यूज ठेवा, तुम्हाला काय लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ कॅल्शियम क्लोराइड. Ca2 प्लस ची व्हॅल्यू किती आहे 119 प्लस इथे एकच आहे 2 इंटू Cl मायनस किती आहे 76.3 किती होईल ते 119 प्लस 2 3 6 2 6 12 1 आले 2 7 49 152.6 याचं सम करा किती येईल 0.6 11 1 आले 617.2. तर लॅम्बडा एम इन्फिनिटी ऑफ कॅल्शियम क्लोराइड इज इक्वल टू 271.6 त्याचे युनिट सायमन सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. ओके, आलं लक्षात? कसं आलं कळलं?
ओके, कॅल्क्युलेट द लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ कॅल्शियम क्लोराईड अँड मॅग्नेशियम सल्फेट फ्रॉम द डाटा गिव्हन बिलो. या न्यूमेरिकल मध्ये काय केलंय, त्याच्या त्या इलेक्ट्रोलाइटच्या जे आयन प्रोड्यूस करेल त्यांची मोलार कंडक्टिव्हिटी तुम्हाला दिली आहे, त्या इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी काढायला सांगितली आहे. सरळ सरळ आहे, हे आपण एक काढतोय. ओके, त्याचा आन्सर किती आले, 271.6. त्याच्या पुढे युनिट लिहायला विसरू नका. मोलार कंडक्टिव्हिटीचं युनिट माहिती आहे तुम्हाला. ओके, देन नेक्स्ट आहे याची व्हॅल्यू थोडं इकडे लिहितोय मी, मला म्हणजे स्पेस भेटेल. लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ SO4 2 मायनस इज इक्वल टू 160. मॅग्नेशियम सल्फेटची काढायचे तुम्हाला. लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ मॅग्नेशियम सल्फेट SO4, लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ MgSO4 is equal to lambda infinity of Mg2 plus ion plus lambda infinity of SO4 2 minus ion. एकच आयन प्रोड्यूस करतो, एक कॅटायन आणि एक आनायन. मग लॅम्बडा इन्फिनिटी ऑफ Mg2 प्लस किती आहे 106, SO4 2 मायनस आयन किती आहे 160, किती होईल 6 6 2 266 पर ओहम सेंटीमीटर स्क्वेअर पर मोल. This is the lambda infinity of magnesium sulfate. Okay, 266. यावेळी करता येईल. आणखीन एक न्यूमेरिकल मी घरी करण्यासाठी देणार आहे. बघा, इझिली करा, एकदम इझी आहे. आणि मी तुम्हाला जसं अगोदर सांगितलंय, मी सिंगेज मधल्या नोट्स वापरला तरी चालेल या चॅप्टरसाठी, एकदम व्यवस्थित आहेत. आणि त्या सिंगेजच्या एक्झरसाइज मध्ये जे क्वेश्चन आहेत कोलरॉस लॉवरती, ते सर्व केला तरी चालेल, सर्वच क्वेश्चन येऊन जातील. हा जर व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला तर सिंगेज मधला एकही क्वेश्चन कोलरॉस लॉवरचा राहणार नाही. ओके, एक क्वेश्चन मी तुम्हाला घरी करण्यासाठी देणार आहे. हा न्यूमेरिकल आहे. At infinite dilution, the molar conductance of Ba2 plus and Cl minus are 254 and 76 per ohm centimeter square per mole respectively. म्हणजे या आयनची लॅम्बडा एम इन्फिनिटी दिली आहे. ओके, देन डिटरमाइन द मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ BaCl2 बेरियम क्लोराइड ॲट इन्फानाइट डायल्यूशन. ओके, सेकंड टाइप मध्येच आहे. तुम्ही हा करा आणि मला आन्सर सेंड करा. आजच्या लेक्चरला एवढंच पुरेसं आहे. बाकीच्या लेक्चरमध्ये, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण राहिलेले जे ॲप्लिकेशन्स ऑफ कोलरॉस लॉ आहेत ती, आज आपण काय बघितलं, कोलरॉस लॉ अँड वन ॲप्लिकेशन ऑफ कोलरॉस लॉ, दॅट इज कॅल्क्युलेशन ऑफ लॅम्बडा एम इन्फिनिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट. ओके, बघितलं. बाकीचे ॲप्लिकेशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया.